नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. जर सकाळच्या नाश्त्यासाठी रोज रोज काय करायचे हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारी फ्लावर व बटाट्याचे पराठे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. पराठे बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम पराठ्यांसाठी लागणारी कणिक भिजवून घेऊ. त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ, त्यासोबत चवीपुरते मीठ टाकून घेतले आहे. आता आपण या पिठामध्ये पाणी टाकून याचे घट्टसर पीठ भिजवून घेणार आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याचा सुद्धा वापर करू शकतात किंवा अर्धी वाटी गव्हाचे पीठ व अर्धी वाटी मैद्याचा सुद्धा वापर करू शकतात. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून याचे कणिक भिजवून घेणार आहोत. आता आपले पराठ्यांसाठी लागणारे कणिक चांगल्या प्रकारे भिजवले गेले आहेत. आता आपण हे कणिक झाकून 10 मिनिटं भिजण्यासाठी एका बाजूला ठेवून देणार आहोत. आता आपण पराठ्यांसाठी लागणारे सारण बनवून घेऊ. त्यासाठी येथे मी 1 वाटी फ्लावर स्वच्छ निवडून घेतला आहे. त्याचसोबत एक मीडियम साईजच्या बटाट्याला अशा प्रकारे साल काढून बारीक आकारामध्ये कट करून घेतले आहे. आता इथे मी गॅसवर एका कढईमध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेत आहे. पाणी टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये स्वच्छ निवडून घेतलेली 1 वाटी फ्लावर, साल काढून बारीक कट करून घेतलेले 1 वाटी बटाटे. आता आपण या फ्लावर व बटाट्यांमध्ये चवीपुरते मीठ टाकून घेणार आहोत. मीठ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून हे फ्लावर व बटाटे चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. 7 ते 8 मिनिटांनंतर आता आपले फ्लावर व बटाटे चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत. आता आपण हे फ्लावर व बटाटे काढून चांगल्या प्रकारे थंड करून घेऊ. आता आपले फ्लावर व बटाटे चांगल्या प्रकारे थंड करून झाले आहे. आता आपण या फ्लावर व बटाट्यांना चांगल्या प्रकारे स्मॅश करून घेणार आहोत. फ्लावर व बटाटे चांगल्या प्रकारे स्मॅश करून झाल्यानंतर आता आपण या फ्लावर व बटाट्यांमध्ये एक मीडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला कांदा, 1 टेबलस्पून जाडसर कुटून घेतलेले धने, हाफ टीस्पून आमचूर पावडर, 1 टीस्पून ओवा, 1 टीस्पून जिरे, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून धने पावडर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. याआधी सुद्धा मी पराठ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात. आता आपली फ्लावर व बटाट्याच्या पराठ्यांसाठी लागणारी स्टफिंग बनवून तयार आहे. आता आपण लगेच याचे पराठे बनवण्यास घेणार आहोत. आता आपण भिजवून घेतलेली कणिक पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मळून घेणार आहोत. कणिक चांगल्या प्रकारे मळून झाल्यानंतर आता आपण या पिठातील एक छोटासा गोळा बाजूला काढून घेऊ. आता आपण या गोळ्याला पीठ लावून घेणार आहोत. आता आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे या पिठाची पारी बनवून घेणार आहोत. आता आपली पराठ्यांसाठी लागणारी पारी बनवून तयार आहे. आता आपण या पारीमध्ये थोडेसे कोरडे पीठ टाकून घेणार आहोत. पीठ टाकून झाल्यानंतर आता आपण यामध्ये बनवून घेतलेली फ्लावर व बटाट्याची स्टफिंग भरून घेणार आहोत. फ्लावर व बटाट्याची स्टफिंग भरून झाल्यानंतर आता आपण यामध्ये पुन्हा एकदा कोरडे पीठ टाकून घेणार आहोत. आपण बटाट्याचे व फ्लावरचे स्टफिंग बनवताना त्यामध्ये कांद्याचा वापर केला होता. कांद्याला पाणी सुटल्यामुळे तुमचा पराठा फुटू शकतो, म्हणून आपण यामध्ये सुक्या पिठाचा वापर केला आहे.
कांद्याला सुटलेले पाणी गव्हाचे पीठ शोषून घेईन व आपला पराठा फुटणार नाही। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे बंद करून घेऊ। ही लाटी चांगल्या प्रकारे बंद करून झाल्यानंतर आता आपण या लाटीला कोरडे पीठ लावून ही लाटी हाताच्या मदतीने चांगल्या प्रकारे प्रेस करून घेणार आहोत। ही लाटी प्रेस करून झाल्यानंतर आता आपण हा पराठा लाटून घेऊ। तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल। आता आपला फ्लावर व बटाट्याचा पराठा लाटून झाला आहे। आता आपण हा पराठा भाजण्यासाठी घेऊ। पराठा भाजण्यासाठी इथे मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता। आपला तवा चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर आता आपण त्यावर बनवून घेतलेला पराठा टाकून घेऊ। पराठा भाजण्यासाठी आता आपण या पराठ्याच्या चारही बाजूने बटर सोडून घेणार आहोत। इथे मी बटरचा वापर करत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकतात। आता आपण हा पराठा दोन्ही बाजूने छान प्रकारे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। आता आपला फ्लावर व बटाट्याचा पराठा छान प्रकारे भाजला गेला आहे। आता आपण हा पराठा काढून घेऊ। गरमागरम असे फ्लावर व बटाट्याचे पराठे बनवून तयार आहे। फ्लावर व बटाट्याच्या पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।